नमस्कार मॅडम. नमस्कार सर. कुठून आलात? आम्ही वर्धा जिल्ह्यावरून आलोय, सेलू. अच्छा. नाव काय मॅडम तुमचं? श्रुती उज्ज्वल तिमांडे. अच्छा. काय त्रास होता तुम्हाला? मला माझ्या कमरेची नस दबलेली होती आणि मानेची नस दबलेली होती आणि ऑपरेशन झालं होतं, त्याच्यामुळे पाय खूप जास्त पेन करायचा. अच्छा. हिपचं ऑपरेशन झालं होतं, तुटला होता तुमचा हिप. हा ऑपरेशन झालं होतं. हा. ते किती वर्षापासून पेन होतं त्या पायामध्ये मॅडम? जवळपास 7-8 वर्ष झाले मला आता. 8 वर्षापासून असं कंटिन्यू पेन होतं ना पायामध्ये? हा, कंटिन्यू कमरेमध्ये, पायामध्ये कंटिन्यू पेन होतं. दवाखाने काय केले त्याच्या आधी मॅडम? भरपूर दवाखाने केले, आयुर्वेदिक औषध घेतलं, होमिओपॅथिक घेतलं, लेप पण लावले, पण कुठेच आराम नाही मिळाला. म्हणजे सेकंड ट्रीटमेंट नागपूरहून आला तुम्ही, भरपूर लांब आला, 700 किलोमीटरहून आला माझ्याकडे. माझ्या फर्स्ट ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला किती टक्के रिझल्ट मिळाला? मला जवळपास 75% फर्स्ट याच्यातच आराम पडला. ट्रीटमेंट मध्ये 75% आराम मिळाला. आता आपली सेकंड ट्रीटमेंट झाली. आता कसं वाटलं तुम्हाला? रिलीफ वाटत आहे. म्हणजे रिलीफ टिकणार आहे असं वाटलं तुम्हाला? कारण किती दिवस झाले पहिले फर्स्ट ट्रीटमेंट? 15 दिवस झाले. रिलीफ टिकणार आहे असं वाटलं, विश्वास आला असेल ना तुम्हाला? हो ना, तेव्हाच तर आलो डबल. बनवतच नाही, तेव्हाच तर आलो आम्ही डबल. ते तर असं लांबच्या नागपूरच्या पेशंटसाठी काय मेसेज देऊ शकता? नाही, खरंच म्हणजे ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक याच्या मागे लागण्यापेक्षा हे थेरपी करणं एकदम योग्य आहे. कारण मी जवळपास 8 वर्ष झाले मी औषध घेऊन माझं म्हणजे एका दुखण्यामुळे दुसरं दुखणं निघालं, पण आराम कुठेच नाही मिळाला. पण थेरपी असं आहे एक की ज्याने म्हणजे शरीरावर साईड इफेक्ट काहीच नाही आहे, पण पेन पूर्ण रिलीफ होतं. तुम्ही व्हिडिओ मध्ये टाकतो मॅडम, ऑपरेशनच्या आधी एकदा भेट द्या किंवा एकदा याल तर वेदना विसराल, हे खरं वाटलं का? म्हणजे अनुभवायला मिळाला का तुम्हाला? हो ना, हो ना. हे नाव शोधतं ना मला. हो ना, नक्की नक्की. ठीक आहे, थँक्यू. पेन रिलीफ दत्ताश्रम तोंडी व अनाथाश्रम तोंडी.